आपण जे चॅलेंज घेतले डे 13 आहे आज. आज NFP पण आहे. तर आज आपण पेअरचं अनालिसिस करणार आहे, तुम्ही बघू शकता. सिंपल गोष्ट गोल्डमध्ये एक बाईंगचं स्ट्रक्चर आहे, बट अजून ते खूप कन्सॉलिडेशनमध्ये ते आपण ट्रेड केलं नाहीये. सिल्वरमध्ये आपला A+ लेवल पेंडिंगला आहे, इथून आपण बाईंग बघायची. BTC मध्ये प्राइस कन्सॉलिडेशनमध्ये अजून, म्हणजे एक इकडून तर खालून तर स्ट्रक्चर बाईंगचं शिफ्ट झालंय, बट वरून इथं चेंज ऑफ कॅरेक्टर दिला नाही अजून. मग आपण चेंज ऑफ कॅरेक्टरचा वेट करतोय. ETH मध्ये पण सेम आहे. खालून बाईंगचं स्ट्रक्चर आहे, वरून काय आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर भेटला नाहीये. युरो USD मध्ये एक बाईंगची लेवल आहे, इथून आपण बाईंग करू शकतो. पण त्याच्या आधी इथं झालं 5 वेव्स, सेलिंगसाठी बसू शकता. GBP USD मध्ये झाला आपला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणून झाल्यानंतर आपल्या A+ लेवलवरती प्राइस येण्याचा प्रयत्न करते. याच्या आधी इथं 5 वेव्स होतात का बघूयात, किंवा नवीन काय स्ट्रक्चर, सेलिंगचं स्ट्रक्चर शिफ्ट होते का बघूयात. NZD मध्ये एक सेलिंगचा एरिया, इथून तुम्ही सेलिंग बघू शकता. आणि बाईंगचा तर काही एरिया नाही, बाईंगचा डायरेक्टली A+ आहे इथं. तर इथून तुम्ही एक बाईंग बघू शकता. AUD मध्ये सध्या याच्यावरती जर क्लोज झाले आपलं मार्केट, याच्यावरती जर आपलं मार्केट क्लोज झालं तर इथं नवीन स्ट्रक्चर होईल, हा वाला आपला A+ होईल. GBP JPY मध्ये सध्या माग माग रॅपिडली सेलिंग होते, त्याच्यामुळं हे सेलिंगचं स्ट्रक्चर आहे. आता कोणताही पेंडिंग A+ वगैरे नाही आहे इथं. जस्ट हा वाला टॅप झालाय, तर अजून तर कोणताच A+ वगैरे नाही इथे. तर मग त्याला सेलिंगमध्येच बघायचं आहे. USD CAD मध्ये सध्या इथं वाला एक A+ आहे, पेंडिंग A+, तिथून तुम्ही एक बाईंग बघू शकता या A+ पर्यंत. किंवा इथं जर क्लोजिंग आलं तर हा वाला A+ होईल, मग इथून इथपर्यंत तुम्ही सेलिंग बाईंग बघा. USD CHF मध्ये झालाय चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर आपण बाईंग बघणार आहे आपल्या A+ वरून. इथून आपण बाईंग करू शकतो. USD JPY मध्ये एक लेवल टॅप झाली, पेंडिंग A+ आहे. तर त्याचा आपण लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर ट्रेड करतो. तर त्याचा आपण वेट करून आपण बाईंग साईडला ट्रेड बघणार आहे. आणि हे जेव्हा आलंय इथपर्यंत, आपण हा जो सेलिंगचा एरिया आहे तिथपर्यंत बाईंगचा टिप राहणार आहे.